अल्पवयीन शाळकरी मुलीला दुचाकीवर बसवून पळवून नेणाऱ्या स्थानिकांनी पकडून राहुरी पोलिसांकडे केले स्वाधीन। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अल्पवयीन शाळकरी मुलीचा अपहरणाचा प्रयत्न केला। सदर मुली दुचाकीवर बसवून घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची घटना घडली। या प्रकरणातील आरोपीला स्थानिक नागरिकांनी पकडून राहुरी पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले। आठवडी बाजार असतानाही पोलीस आउटपोस्टवर एकही पोलीस नसल्याने बंद होती। देवळाली प्रवरातील आउटपोस्ट नावापुरतेच आहे, कायमच बंद अवस्थेत दिसते। देवळाली प्रवरा येथील नागरिकांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या तरुणास पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदर तरुण हा देवळाली प्रवरा येथील असून रमेश रामदास चव्हाण याच्या विरोधात अपहरण व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। देवळाली प्रवरा येथील शाळकरी मुलगी शाळा सुटल्यानंतर शाळेतून पायी घरी जात असताना एक अनोळखी इसम मोटरसायकलवरून शाळकरी मुलीजवळ येऊन थांबला व त्याने त्या मुलीला गाडीवर बसण्याचा आग्रह केला। तेव्हा त्याला ती नाही म्हणाली असं त्याने हात धरून गाडीवर बसवत तुला घरी सोडतो असे म्हणाला। त्याने बळजबरीने गाडीवर बसविले। तो गाडी चालवत असताना चालू मोटरसायकलवर शाळकरी मुलीचा विनयभंग केला। त्यावेळी शाळकरी मुलीने मोठ्याने ओढून त्या चालू मोटरसायकलच्या खाली उडी मारत रडत घरी पोहोचली। दरम्यान घटनास्थळची सीसीटीव्ही फुटेज तपासली असता तो रमेश रामदास चव्हाण राहणारा आंबी रोड देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथील असल्याचे निष्पन्न झाले। नागरिकांनी त्यास पकडून यथेच्छ चोप दिला। त्याला राहुरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले। पीडित शाळकरी मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी रमेश रामदास चव्हाण आंबी रोड देवळाली प्रवरा याच्या विरोधात अपहरण व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, देवळाली प्रवरा, राहुरी, अहमदनगर।